Hello dear friends. So today we are seeing the photodiode. So photodiode is the special purpose PN junction diode, purpose semiconductor diode. Okay. So why it is special type of PN junction diode? Because it is used as use for a special purpose, means special application त्याचा आहे. ओके. सो स्पेशल ॲप्लिकेशन म्हणजे काय तर ऑर्डिनरी पी एन जंक्शन डायोडपेक्षा हा जो फोटो डायोड आहे तो खूप ठिकाणी यूज केला जातो. म्हणजे जर आपल्याला काही गोष्टी काउंट करायच्या असतील, म्हणजे मोठ्या मोठ्या कंपनीज असतात तिथे बघा काउंटर्स असतात. सो त्या काउंटर्सला एका बाजूला फोटो डायोड लावलेला असतो आणि त्याच्यावर जेव्हा ते काउंटर त्या डायोडच्या समोरून जाते तेव्हा ते काय होतात तर तिथे डिटेक्टर असतो, फोटो डिटेक्टर त्याला म्हणतो. त्याच्यामध्ये फोटो डायोड असतो. त्यामुळे ते जे जे पॅकेजिंग असतील किंवा मग कोणते वस्तू असतील त्या काय होतात तर काउंट केल्या जातात. ओके. सो तिथे मॅन पॉवर वाचली जाते वस्तू काउंट करण्यासाठी. किंवा माणसं कधी कधी चुकू शकतात काउंट करताना, तर हे डिटेक्टर्स कधी चुकत नाहीत कारण ते इलेक्ट्रिकल काउंटर्स असतात. ठीक आहे. सो अशा ठिकाणी आपला फोटो डायोड यूज केला जातो. किंवा बर्गर अलार्म्स असतील, ठीक आहे, तिथे पण फोटो डायोड यूज केला जातो. सो दिस इज द स्पेशल टाईप ऑफ पी एन जंक्शन डायोड. त्याचं सिम्बॉल जर बघितलं, स्कीमॅटिक सिम्बॉल, सर्किट सिम्बॉल, तर लुक्स लाईक द ऑर्डिनरी पी एन जंक्शन डायोड. पण फक्त इथे काय तर हे दोन रे दाखवले. ते रे कसले असतील तर त्याच्यावर लाईट फॉल होते. आता फोटो डायोड काय करतोय तर लाईट सेन्सर डायोड आहे. म्हणजे ते जर आपण एक्सपोज केलं, हा फोटो डायोड जर एक्सपोज केला लाईटला, तर मग काय होतं तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. ओके. सो लाईट फॉल होईल पी एन जंक्शनच्या जवळ, तर मग तिथून काय होते इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. ठीक आहे. सो म्हणून आता या फोटो डायोडसाठी लाईट फॉल होते म्हणून हे दोन लाईटचे रे दाखवले. देन ऑब्विसली हा काय असेल आपला पी टाईप किंवा ॲनोड आणि हा असेल तुमचा कॅथोड. ठीक आहे. किंवा एन टाईप सेमीकंडक्टर. देन ह्या फोटो डायोडला अजून फोटो डिटेक्टर म्हणू शकतो किंवा फोटो सेन्सर म्हणू शकतो. ओके. कारण तो काय फोटो सेन्सिटिव्ह आहे. त्याच्यावर लाईट एमिट झाली, फोटॉन्स जर त्याच्यावर फॉल झाले तर मग काय होतंय तर म्हणजे ते लाईटला सेन्स होत आहेत. ओके. त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स जनरेट होत आहेत. कशामुळे? लाईटमुळे इलेक्ट्रॉन्स जनरेट होतात आणि इलेक्ट्रिसिटी जनरेट होते, म्हणून त्याला फोटो सेन्सर किंवा फोटो डिटेक्टर. ओके. फोटॉन्स तो डिटेक्ट करतोय म्हणून त्याला फोटो डिटेक्टर पण आपण म्हणू शकतो. देन दिस फोटो डिटेक्टर और फोटो डायोड इज वर्क्स इन रिव्हर्स बायस मोड. ओके. रिव्हर्स बायस मोडमध्ये हा वर्क होतो. रिव्हर्स बायस म्हणजे त्याचा जो पी किंवा ॲनोड आहे तो आपण कशाला जोडणार आहोत कॅथोडला, आणि जो सी म्हणजे कॅथोड आहे तो आपण कुठे जोडणार आहोत आपल्या पॉवर सप्लायच्या किंवा पोटेन्शियल डिफरन्सच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला किंवा ॲनोडला. ठीक आहे. देन दिस इज द स्ट्रक्चर ऑफ दिस फोटो डायोड. सो फोटो डायोडमध्ये बघा पी टाईप आणि एन टाईप दोन सेमीकंडक्टर आहेत. ओके. ही त्यांची डिफ्युजन किंवा तो त्यांचं जंक्शन आहे. आणि त्याच्यानंतर इथे एक डिफ्युजन मार्क्स ऑफ सिलिकॉन. ओके. सिलिकॉन डायऑक्साईड. सो ग्लास विंडो असते की हे जे जंक्शन आहे ना ते ग्लास विंडोला ग्लास थ्रू एक्सपोज केलं जातं कशाला तर लाईटला. सो लाईट जस्ट फॉल झाली पाहिजे त्या जंक्शनच्या इथे आणि बाकीचा पार्ट कोटेड असतो. सो सिलिकॉन नायट्रेट किंवा मग ओपॅक एखादा मटेरियल वापरून तो काय केला जातो तर कोटेड केला जातो, ज्याच्यामुळे फक्त जंक्शन लाईटला एक्सपोज राहील. ओके. म्हणजे जिथे आपले जे कॅरियर्स इलेक्ट्रिसिटीचे जे कॅरियर्स फॉर्म होत आहेत ते कुठे होत आहेत तर ॲट द जंक्शन, म्हणून फक्त जंक्शन एक्सपोज केलं जातं. बाकीचं जे सिस्टीम असेल किंवा बाकीचं जे सर्किट असेल, बाकीचा जो पार्ट असेल फोटोडायोडचा तो कसा केला जातो तर कोट केला जातो ओपॅक मटेरियल.
ठीक आहे. देन जेव्हा लाईट फॉल होते तेव्हा काय होतं, तर जंक्शनच्या इथे डिफ्युजन फॉर्म होतं. डिफ्युजन फॉर्म होतं म्हणजे जे सेमीकंडक्टरचे ॲटम्स असतील ना, पी टाईप किंवा एन टाईपचे, तर ते काय होतील, तिथले जे ॲटम्स आहेत ते डिफ्यूज होतात. म्हणजे इलेक्ट्रॉन्स एनर्जी घेत आहेत लाईटमधून, आणि ती एनर्जी मिळाल्यानंतर ते एक्सायटेड स्टेटमध्ये जातात किंवा फ्री होतात. सो फ्री झाल्यामुळे तिथे काय जनरेट होते, होल जनरेट होते, प्लस फ्री इलेक्ट्रॉन जनरेट होतात. म्हणजे इलेक्ट्रॉन होल पेअर जनरेट होतात जेव्हा एक्सपोज केला जातो आपला फोटोडायोड लाईटला. ओके. सो आता ह्याच्यामध्ये प्रिन्सिपल तेच वापरलंय. वेन द पी एन जंक्शन is exposed to the light, the semiconductor atoms diffuse, that is they emits the electrons, that means they free the electrons and electron hole pairs are generate there. Okay. आता आपण काय म्हटलं, हा जो फोटोडायोड आहे तो रिव्हर्स बायस मोडमध्ये वर्क होतोय. म्हणजे त्याच्यामध्ये जे चार्ज कॅरियर्स आहेत, ओके, सो ते चार्ज कॅरियर्स ओनली मायनॉरिटी चार्ज कॅरियर्स असतील. म्हणजे त्याच्यामध्ये थ्रू जो करंट फ्लो होतो तो मायनॉरिटी चार्ज कॅरियर्समुळे फ्लो होतो. सो मायनॉरिटी चार्ज कॅरियर्स म्हणजे काय, तर पी टाईपमध्ये इलेक्ट्रॉन्स आर द मायनॉरिटी चार्ज कॅरियर्स, आणि एन टाईप सेमीकंडक्टरमध्ये होल्स आर द मायनॉरिटी चार्ज कॅरियर्स. म्हणजे एन टाईप सेमीकंडक्टरमध्ये ओके काय असतील, होल्स जे असतील ते चार्ज कॅरियर्स असतील, आणि पी टाईपमध्ये इलेक्ट्रॉन्स आर द चार्ज कॅरियर्स. सो मायनॉरिटी चार्ज कॅरियर्सने इथे काय होते, इलेक्ट्रिसिटी किंवा करंट फ्लो होतं. ठीक आहे. देन आपण त्याची वर्किंग बघूया, वर्किंग कसं होतं. सो आपला जो फोटोडायोड आहे तो काय करतो, रिव्हर्स बायस मोडमध्ये काम करतो किंवा वर्क करतो. म्हणून आपण त्याला रिव्हर्स बायसिंग केलेलं आहे. निगेटिव्ह पोलॅरिटी बॅटरीची पी टाईपला आणि पॉझिटिव्ह पोलॅरिटी एन टाईपला. ओके. देन इनिशियली आता हा जंक्शन आहे, पी एन आपला डायोड आहे त्याचं जंक्शन. तर जंक्शनच्या इथे आपण काय करतो, लाईट फॉल व्हायला अलाउड करतो. बट सुरुवातीला आपण लाईट जरी फॉल केले नाही, जस्ट आपण बायसिंग केलं आहे. तर आपल्याला माहिती आहे एन टाईप सेमीकंडक्टर असेल तर तिथे ऑलरेडी इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात. ओके, इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात आणि पॉझिटिव्ह आयन्स प्रेझेंट असतात. ठीक आहे. आणि बाकीचे ऑक्टेट स्टेटमधले ॲटम्स तर असतीलच. बट पीमध्ये काय असतात, होल्स प्रेझेंट असतात ॲज वेल ॲज निगेटिव्ह आयन्स प्रेझेंट असतात. ओके. इनिशियली आता डोपिंग केलेलं आहे. हे डोपिंग असं हेवीली असणार कारण फोटोडायोड आपल्याला स्पेशल पर्पज बनवायचं आहे. सो त्या दृष्टीने इकडे काय असतील, होल्स प्रेझेंट असतील आणि इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतील. जेव्हा आपण एक्सटर्नल सप्लाय देतो, व्होल्टेज देतोय किंवा पोटेन्शियल डिफरन्स देतोय, सो हे जे होल्स आहेत, तो होल्स काय असतात आपले इफेक्टिव्हली पॉझिटिव्ह चार्ज. सो हे होल्स काय होतील तर आपल्या निगेटिव्ह पोलॅरिटीकडे काय होतात, निगेटिव्ह पोलॅरिटीकडे अट्रॅक्ट होऊ शकतात. आणि हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते काय होतील, पॉझिटिव्ह पोलॅरिटीकडे अट्रॅक्ट होऊ शकतात. ठीक आहे. सो इनिशियली इवन इफ वी आर नॉट एक्सपोजिंग आवर पी एन जंक्शन डायोड टू द लाईट, तिथे काय होतंय तर करंट फ्लो होतोय. ओके. सो हा करंट इथे काहीतरी करंट फ्लो होईल आणि ह्या करंटला आपण म्हणतोय डार्क करंट. So even if there is no fall of light, तिथे काय होतंय, करंट फ्लो होतोय या फोटोडायोडमध्ये आणि त्याला आपण म्हणणार आहोत डार्क करंट. ओके. नाव आपण काय केलं, आता लाईट फॉल व्हायला अलाउड केलं. सो लाईट फॉल व्हायला अलाउड केल्यानंतर इथे लाईट फॉल झाल्यानंतर काय होईल, इथे जे ॲटम्स प्रेझेंट असतील ॲट द जंक्शन, सो ते जंक्शनमधले ॲटम्समधले इलेक्ट्रॉन्स काय होतील, एक्सायटेड स्टेटमध्ये जातील. एक्सायटेड स्टेटमध्ये किंवा कंडक्शन स्टेटमध्ये जातील किंवा फ्री होतील. सो फ्री झाल्यानंतर ऑब्व्हियसली इकडे अजून इलेक्ट्रॉन्स फॉर्म होणार, जनरेट होणार, आणि इकडे काय होतील तर तुमचे होल्स क्रिएट होतील किंवा इथे पण तुमचे होल काही क्रिएट होऊ शकतात. ओके. इकडे पण कारण आपल्याला माहिती आहे एन टाईपमध्ये नंबर्स ऑफ होल्स आर लेस दॅन नंबर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स, आणि इथे नंबर्स ऑफ
होल्स आर ग्रेटर दॅन नंबर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स. सो इथे काही इलेक्ट्रॉन्स जनरेट होतील लाईट फॉल झाल्यामुळे. इकडे काही होल्स जनरेट होतील आणि निगेटिव्ह आयन्स पण जनरेट होऊ शकतात. ओके, आता आपण काय म्हटलं, आपला जो करंट फ्लो होतोय फोटोडायोडमध्ये तो मायनॉरिटी चार्ज कॅरियर्समुळे जनरेट होतोय. ओके, किंवा फ्लो होतोय. सो एन टाईपमध्ये मायनॉरिटी चार्ज काय असतात, होल्स, आणि पी टाईपमध्ये मायनॉरिटी चार्ज कॅरियर्स कोणते असतात, इलेक्ट्रॉन्स. सो इथले इलेक्ट्रॉन्स काय होतील तर पॉझिटिव्ह पोलॅरिटीकडे अट्रॅक्ट होतील. हे इलेक्ट्रॉन्स काय होऊ शकतात, पॉझिटिव्ह पोलॅरिटीकडे अट्रॅक्ट होऊ शकतात. आणि इकडे अजून जे होल्स जनरेट झाले एन टाईपमध्ये ते काय होतील तर आपल्या निगेटिव्ह पोलॅरिटीकडे अट्रॅक्ट होऊ शकतात. ओके, सो इथे जो करंट फ्लो होतोय तो कशामुळे होतोय, मायनॉरिटी चार्ज कॅरियर्समुळे. म्हणजे इथे जे एन टाईपमध्ये जे इलेक्ट्रॉन्स फॉर्म होतात ना ते कुठे जात आहेत तर पी मधून पुन्हा निगेटिव्ह पोलॅरिटीकडे, आणि इथे जे होल्स क्रिएट होत आहेत ते पुन्हा एन साईडमधून पुन्हा कुठे जात आहेत तर पॉझिटिव्हकडे. ओके, सो इथे काय होतंय, हळूहळू तुमचा करंट जनरेट व्हायला सुरुवात होते. तो करंट जनरेट व्हायला सुरुवात व्हायला आपल्याला काहीतरी सुरुवातीला व्होल्टेज द्यावं लागेल. बट इथे जो व्होल्टेज होतो तो काय म्हटलं आपण, रिव्हर्स व्होल्टेज, रिव्हर्स बायस मधला व्होल्टेज. सो रिव्हर्स करंट फॉर्म होतो, आणि हा रिव्हर्स करंट फॉर्म झाल्यानंतर सो इथून तुमचा रिव्हर्स करंट फॉर्म तर होईल, काहीतरी आपल्याला पोलॅरिटी द्यावी लागेल. त्याच्यानंतर सुरुवातीला हा करंट वाढतोय बघा, सुरुवातीला हा करंट इन्क्रीज होतोय आणि त्याच्यानंतर हा करंट कॉन्स्टंट राहतोय. ओके, सो कॉन्स्टंट राहतोय म्हणजे तो करंट काय होतो इथे सॅच्युरेट होतोय आणि ह्याला म्हणतात रिव्हर्स सॅच्युरेशन करंट. ओके, सो रिव्हर्स सॅच्युरेशन करंट कुठून होतंय तर आपल्या जंक्शन मधून फ्लो होतोय. सो इथे ऑब्व्हियसली डिप्लेशन लेअर तर फॉर्म होईल, इकडे सगळे पॉझिटिव्ह 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 आणि हे इकडे निगेटिव्ह 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 निगेटिव्ह. ओके, सो सुरुवातीला करंट वाढतोय बट त्याच्यानंतर हा करंट काय होतं सॅच्युरेट होते. का सॅच्युरेट होईल, कारण इथे कॅरियर्स जे ते मायनॉरिटी, खूप जास्त चार्ज कॅरियर्स नाहीत, हे कॅरियर्स खूप कमी आहेत, मायनॉरिटी कॅरियर्स आहेत. त्याच्यामुळे जो करंट आहे आपला तो इन्क्रीज न होता सॅच्युरेट होतोय. ठीक आहे, सो अजून एक पॉईंट आहे की हा जो व्होल्टेज आपण अप्लाय केलाय त्या एक्सटर्नल व्होल्टेजवर हा सॅच्युरेशन करंट डिपेंड नाही. तर कशावर डिपेंड आहे, तुमच्या मायनॉरिटी कॅरियर्सवर, किती मायनॉरिटी कॅरियर्स तिथे फॉर्म होत आहेत त्याच्यावर. म्हणजे एन टाईपमध्ये किती होल्स जनरेट होत आहेत आणि पी टाईपमध्ये किती इलेक्ट्रॉन्स फॉर्म होत आहेत त्याच्यावर डिपेंड आहे हा सॅच्युरेशन रिव्हर्स करंट. ओके, सो रिव्हर्स करंट किती इन्क्रीज होईल, जेवढे मायनॉरिटी चार्ज कॅरियर्स तिथे तयार होतील लाईटला एक्सपोज झाल्यानंतर किंवा लाईट फॉल झाल्यानंतर. त्याच्यानंतर मात्र जर तिथे मायनॉरिटी चार्ज कॅरियर्स फॉर्मच होत नाही त्याच्यामुळे करंट काय होईल, सॅच्युरेट होईल. ओके, देन अजून एक पॉईंट आहे की हा तुमचा जो रिव्हर्स करंट आहे तो कशावर डिपेंड आहे, इंटेन्सिटी ऑफ लाईट. ठीक आहे, सो समजा हा करंट तुम्हाला मायनस समथिंग 100 मायक्रो अँपियर मिळाला. ओके, सो अजून तुम्ही इंटेन्सिटी थोडी वाढवली. सो इंटेन्सिटी वाढवल्यानंतर पुन्हा तुमचा करंट फ्लो व्हायला सुरुवात होईल. इंटेन्सिटी वाढवली तर करंट पण वाढतोय. ओके, इन्क्रीज होते इंटेन्सिटी, म्हणजे ही जी लाईट आहे ना तिची इंटेन्सिटी वाढवली तर मग तुमचं करंट अजून जास्त रिव्हर्स करंट आपल्याला मिळेल. सो हा रिव्हर्स करंट सुरुवातीला इन्क्रीज होईल बट एक स्टेज अशी येईल की तुमचे मायनॉरिटी चार्ज कॅरियर्स तयार होणार नाही, तिथे फॉर्म होणार नाही, इलेक्ट्रॉन होल पेअर जनरेट होणार नाही आणि त्याच्यानंतर मात्र तुमचा करंट काय होईल, सॅच्युरेट होईल. ओके, समजा हा -200 मायक्रो अँपियर करंट असेल, अजून तुम्ही इंटेन्सिटी जर इन्क्रीज केली तर अजून तुमचा करंट थोडासा वाढेल बट एक स्टेजला तो पुन्हा सॅच्युरेट होईल. समजा तो -300 मायक्रो अँपियर असेल. सो ऑन, अजून तुम्ही इंटेन्सिटी वाढवली, अजून तुमचा थोडासा करंट इन्क्रीज होईल त्याच्यानंतर सॅच्युरेट होईल. ओके, सो डार्क करंट इज व्हॉट, इवन इफ वी आर नॉट एक्सपोजिंग अवर सेमीकंडक्टर डायोड इन अ लाईट, तिथे आपल्याला काहीतरी करंट मिळतोय आणि त्याला काय म्हणणार आपण, डार्क करंट म्हणणार. ओके, तो कशामुळे की ऑलरेडी तिथे प्रेझेंट असलेल्या इलेक्ट्रॉन्स आणि होल्समुळे, मायनॉरिटी कॅरियर्समुळे. त्याच्यानंतर तुम्हाला मात्र रिव्हर्स करंट मिळायला सुरुवात होते आणि हा रिव्हर्स करंट काय आहे तर मायनॉरिटी चार्ज कॅरियर्समुळे फ्लो होतोय
आणि कधी फ्लो होईल तो जेव्हा तुम्ही लाईट त्याच्यावर फॉल व्हायला अलाउड कराल. आणि मग जशी जशी इंटेन्सिटी तुम्ही इन्क्रीज कराल तशी तसं हा रिव्हर्स करंट पण इन्क्रीज होईल, पण त्याच्यानंतर मात्र तो सॅच्युरेट होईल. ओके, सो दिस इज द वर्किंग ऑफ अवर फोटो डायोड इन अ रिव्हर्स बायस कंडिशन. ठीक आहे. सो अवर डार्क करंट, बघा डार्क करंट आता आपण जर प्लॉट काढला इंटेन्सिटी किंवा जो करंट मिळतो आपल्याला रिव्हर्स करंट, ओके, रिव्हर्स करंट वर्सेस लाईट इंटेन्सिटी, म्हणजे आपण इंटेन्सिटी जशी इन्क्रीज करणार तसं आपला करंट इन्क्रीज होत जातो. सो त्याचा ग्राफ आपल्याला कसा मिळेल. सो डार्क करंट म्हणजे जिथून आपला करंट फ्लो व्हायला सुरुवात होते. सो डार्क करंटसाठी आपल्याला लाईट इंटेन्सिटीची गरज नाही. डार्क करंट आपल्याला थोडासा 0 पासून वर इथे मिळणार आहे. बट इंटेन्सिटी आपण जशी जशी इन्क्रीज करू, ओके, सो जशी जशी इन्क्रीज करू तसं तुमचा करंट, रिव्हर्स करंट काय होणार आहे, इन्क्रीज होत जाणार आहे. बट एक स्टेज असेल की ह्या सॅच्युरेशन करंटला तुमचा करंट काय होईल, सॅच्युरेटेड. एक स्टेज असेल का तुमचा करंट काय होणार आहे, वाढणार नाही आहे, तो सॅच्युरेट होईल. सो त्याला आपण सॅच्युरेशन करंट म्हणतो, जिथे आपला करंट रिव्हर्स करंट इन्क्रीज होत नाही आहे, तो कॉन्स्टंट राहतो, त्याला आपण सॅच्युरेशन करंट म्हणणार. ओके, सो इनिशियली तुमचा रिव्हर्स करंट वाढेल जसं तुमचं लाईटची इंटेन्सिटी वाढेल, ओके, इन्क्रीज होईल तसं तुमचा करंट वाढेल, रिव्हर्स करंट वाढेल, बट ॲट वन स्टेज इट इज सॅच्युरेटेड. देन इफ आता हा जो डार्क करंट आपल्याला मिळतोय ना, तो डार्क करंट जर आपण मिनिमाइज करू शकलो, सो डार्क करंट जर कमी कमी करू शकलो तर मग तुमची जी सेन्सिटिव्हिटी तुमच्या फोटो डायोडची ती काय होणार आहे, तर वाढणार आहे. ओके, सो जेवढं डार्क करंट कमी तेवढी तुमची फोटो डायोडची सेन्सिटिव्हिटी जास्त असेल. देन व्हॉट इज डार्क रेजिस्टन्स. आता हा जो आपल्याला डार्क करंट मिळतोय, ओके, आणि आपल्याला मॅक्सिमम रिव्हर्स व्होल्टेज किती मिळते. सो मॅक्सिमम रिव्हर्स व्होल्टेज किती मिळतं, ओके, सो तो आपण मेजर करू शकलो. सो मॅक्सिमम रिव्हर्स व्होल्टेज आणि डार्क करंटचा रेशो जर आपण घेतला तर आपल्याला डार्क रेजिस्टन्स मिळेल. ओके, सो मॅक्सिमम रिव्हर्स व्होल्टेज अपॉन डार्क करंट, हा जो डार्क करंट मिळतो आपल्याला. सो डार्क करंट इज प्रत्येक फोटो डायोडसाठी काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे, ज्या प्रकारे तो फोटो डायोड बनवलेला असेल, कन्स्ट्रक्ट केलेलं असेल त्यानुसार. सो डार्क maximum reverse voltage upon dark current is the dark resistance of that photo diode. ठीक आहे. सो डार्क रेजिस्टन्स म्हणजे काय, तर सुरुवातीला करंट फ्लो व्हायला, ओके, सुरुवातीचा जो करंट फ्लो होतोय जेव्हा आपण एक्सपोज केलेला नाही फोटो डायोड, तर करंट फ्लो व्हायला जो रेजिस्टन्स काय करेल, अपोज करेल, त्याला आपण काय म्हणणार, डार्क रेजिस्टन्स म्हणणार. ठीक आहे. देन दिस फोटो डायोड इज व्हेरी सेन्सिटिव्ह. ओके, सो लाईटला खूप जास्त सेन्सिटिव्ह आहे, त्याचं हे एक ॲडव्हान्टेज आहे. बट त्याचे जे ऑपरेशन ते खूप फास्ट होतात, जशी त्याच्यावर लाईट फॉल होईल तसं लगेच आपल्याला करंट मिळतोय. ओके, बट हा जो करंट आहे तो खूप कमी असतो, खूप मायक्रो ॲम्पियरमध्ये असतो, खूप कमी असतो. तर म्हणून मग हे त्याचं एक डिसॲडव्हान्टेज पण आहे की करंट जो मिळतो आपल्याला फोटो डायोड थ्रू तो खूप कमी मिळतो. ओके, तरी पण त्याचे ॲडव्हान्टेजेस जास्त आहेत डिसॲडव्हान्टेजेसपेक्षा, त्यामुळे त्याचे युजेस पण खूप जास्त आहेत. ओके, अजून एक डिसॲडव्हान्टेज त्याचा असा आहे की हा टेम्परेचर सेन्सिटिव्ह आहे, म्हणजे त्याचं टेम्परेचर जर लाईट जास्त वेळ फॉल झाली तर ते टेम्परेचर डायोडचं वाढू शकतं आणि तो डायोड काय होऊ शकतो, डॅमेज होऊ शकतो. ओके, सो दिस इज अबाउट फोटो डायोड आणि ह्याचे काही ॲप्लिकेशन्स आहेत ते पुढच्या स्लाइड्समध्ये तुम्ही बघू शकता. देन नेक्स्ट टाइम आपण अजून एक स्पेशल पर्पज डायोड बघणार आहोत, सेमीकंडक्टर डिव्हाइस बघणार आहोत. ओके, सोलार सेल जे आपला डे टू डे लाईफमध्ये खूप उपयोगाचा सोलार सेल, तो आपण बघणार आहोत.